लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। परत एका महिन्याचे 1500 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडक्या बहिणी आता दुप्पट खुश होणार। सप्टेंबरचा हप्ता आला, आता ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आताच पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली। मुख्यमंत्री म्हणाले, कालपर्यंत आम्ही फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा केले होते, परंतु आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपयांचं वितरण करणार आहोत, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। पहा, ही पेपरला देखील बातमी आलेली आहे। पहा, लाडक्या बहिणींना आता लगेच ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींच्या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी 914 कोटींची रक्कम मंजूर करण्यात आली। विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही पेपरची बातमी पाहू शकता। लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार आहे, कारण की ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांना ज्यांना सप्टेंबरचे पैसे आलेले आहेत त्या सर्व महिलांना आता 1500 रुपये हे ऑक्टोबरचे देखील जमा होणार आहेत। काल अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेले आहेत, परंतु अनेक बहिणींना फक्त 1500 रुपयेच मिळालेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री यांना पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले होते। ते म्हणाले, तुम्ही तर बातम्यांमध्ये सांगत होतात की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये बहिणीला दिवाळीनिमित्त देणार आहेत, परंतु बहिणीला फक्त 1500 रुपयेच का जमा केले? यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील ठामपणे म्हणाले, आम्ही राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडलेले आहेत। काही मोजक्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचेही सोडलेले आहेत, परंतु आज त्यांच्या हक्काचे म्हणजेच ऑक्टोबरचे 1500 रुपये द्यायचे बाकी राहिले होते। तर हे आज आम्ही पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यात आम्ही ऑक्टोबरचे पैसे आज जमा करणार आहोत। त्यामुळेच आज थोड्याच वेळात पैसे जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना 16वा म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता मिळणार। आज पहिला टप्पा आहे ज्यामध्ये 10 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आली आहे। त्यामुळे आज सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावर अजून 1500 रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। पेपरला बातमी आलेली आहे। त्यामुळे आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ही माहिती तुम्ही 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका। लाडक्या बहिणींनो, काल अतिशय थोड्या महिलांना ऑक्टोबरचे पैसे मिळालेले आहेत, परंतु फार महिला अशा आहेत की ज्यांना फक्त 1500 रुपये मिळाले आहेत। तर तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये घेण्यासाठी आता तुम्ही तयार राहायचंय। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या की लाडकी बहीण योजनेतून 52 लाख महिला अपात्र झाल्या आहेत, KYC केली नाही तर पैसे मिळणार नाही। पण अशा प्रकारच्या अफवा आता खोट्या ठरलेल्या आहेत। खोट्या बातम्यांवर कोणत्याही लाडक्या बहिणीने विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही KYC करा अगर न करा, तुम्हाला हप्ता हा 2 महिन्यांचा आम्ही 100% देणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला दुप्पट हप्ता मिळणार आहे। म्हणजे काल पहिला सप्टेंबरचा मिळाला, आज दुसरा हप्ता ऑक्टोबरचा तुम्हाला मिळणार आहे। जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल, जर तुमचं या 12 बँकेत खातं असेल, तर खरोखर तुमची दिवाळी आज खऱ्या अर्थानं गोड होणार आहे। उद्या परवा देखील पैशाचं वितरण होणार आहे। मग आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत हे आपण लगेच पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँकेमध्ये, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात, बँक ऑफ इंडियामध्ये जशा काल तुम्हाला पैसे 1500 रुपये जमा झाले होते, अगदी त्याच बँकेच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। आम्ही दिवाळीचा बोनस म्हणून लाडक्या बहिणीला जो 3000 रुपयाचा शब्द दिला होता तो आम्ही पूर्ण करत आहोत, असं लाडक्या बहिणींना खुश करत स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज कोणते 10 जिल्हे पहिल्या टप्प्यात घेतले जाणार आहेत, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे, उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यांची यादी असणार आहे, रात्री 12 पर्यंत कोणत्या कोणत्या महिलांना मेसेज येणार आहे, तुम्ही हे सगळं आपण सांगणार आहोत। पहा, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही 2 हप्ते देणार आहोत। पैसे व्यवस्थित जात आहेत का हे सर्वात आधी आम्ही तपासत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व महिलांना हे ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळणार नाही, काही ठराविकच महिलांना हे पैसे मिळणार आहेत। याचं कारण म्हणजे त्या महिलांनी केलेल्या अनेक चुका आहे। पहा, 1500चा हप्ता सरसकट दिलेला आहे,
पण आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी काही विशेष अटी ठरवण्यात आल्या आहे, कारण की 914 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी हा काल रात्रीच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मग कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळणार आहेत, लक्षात ठेवा. आज रात्री 12 वाजेपर्यंत हे पैशाचं वितरण होणार आहे. आज थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येणार आहे, त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे. पण तुम्ही जर यात चुका केल्या असतील तर तुम्हाला त्या सुधारण्यासाठी 2 दिवसाचा अवधी दिलेला आहे. जर तुम्हाला ऑक्टोबरचे आणखी 1500 रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ 2 मिनिटं लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. ते जे बोलतात ते करून दाखवतात, आणि म्हणून त्यांनी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलं आहे. मग कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये बटन दाबल्यानंतर पैशाचं वितरण सुरू झाले, कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये पैशाचं वितरण होणार आहे याची यादी सरकारकडून आज पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये बँकेत आले असतील तर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचे, कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आम्ही जे बोलतो ते खरं करून दाखवतो. लाडक्या बहिणींनो, प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली. काल अनेक महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहे. त्यामुळेच आजचा लाडक्या बहिणींचा दिवस हा दुप्पट गोड झाल्याचा पाहायला मिळणार, कारण की पुन्हा एकदा ज्या ज्या महिलांना कालपर्यंत जमा झाले त्यांना पुन्हा 1500 रुपयाचा जो मेसेज आल्याचा आवाज येणार आहे, आणि जो खरोखर तुमच्या कानामध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण करेल. पहा, काल अनेक लाडक्या बहिणीला 2दा मेसेज आलेले आहे. तुम्हाला 2दा जर आले नसतील तर आज तुमचा वेळ आहे, आज तुमचा नंबर लागणार आहे. पहा, काल लाडक्या बहिणींनी प्रचंड गर्दी केली होती. पोस्टात 1500 रुपये काढण्यासाठी, स्टेट बँकेत काढण्यासाठी गर्दी केली होती. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आज आम्ही दुप्पट महिलांना खुश करणार आहोत. ज्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितली, जिल्ह्यातल्या तालुक्यांची नावं सांगितली की आज रात्री 12 वाजेपर्यंत या जिल्ह्यात पुन्हा एकदा पैसे येणार आहे. बा, सरकारच्या माध्यमातून यादी आली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींना 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचे पैसे सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत हे सगळं सांगितलं जाणार आहे. तेही म्हणाले की सर्व बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत. सप्टेंबरचा हप्ता सरसकट दिला, पण ऑक्टोबरचा हप्ता सरसकट मिळणार नाही. अशा काही महिला आहेत की ज्यांनी काही चुका केलेल्या आहेत. आता ज्या महिलांच्या घरींनी पतींनी देखील अर्ज करून टाकलेले आहेत, म्हणजे ज्या पुरुषांनी देखील अर्ज केले आहेत, त्यांचे पैसे त्या ठिकाणी आता बंद होणार आहे. काही महिला अशा आहेत की एका घरात 2-2, 3-3, 4-4 महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. तर अशा प्रकारच्या महिलांचे पैसे अजिबात जमा होणार नाही. ऑक्टोबरचा हप्ता फक्त याच प्रकारच्या महिलांना जमा होईल. त्यासाठी 4 नियम आहे, ते नियम व्हिडिओमध्ये शेवटी सांगतोय. पण सगळ्यात आधी आज रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे जमा होणार आहेत याची यादी आपण सर्वप्रथम पाहूयात, आणि लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्ही काय करायचं हे देखील आपण सांगणार आहोत. पहा, सातारा जिल्हा पहिल्यांदा निवडण्यात आलाय. सातारा जिल्ह्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार. सातारामधला पहिला तालुका आहे स्वतः सातारा तालुका. त्यानंतर वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण आणि जावळी, तर अशा तालुक्यांमध्ये वेगानं वाटप सुरू झाले. सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे त्यामधले 8 तालुके निवडण्यात आले, जिथे सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी. सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 जिल्ह्यात हा लाभ मिळतोय, ज्यामध्ये करमाळा तालुका आहे, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस. हिंगोली जिल्ह्यामध्ये आता कोणत्या कोणत्या तालुक्यात पैसे मिळणार लक्षपूर्वक पहा. यामध्ये हिंगोली आहे, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव. रायगड जिल्ह्यामधील 15 तालुके निवडण्यात आले, ज्यामध्ये पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, मसळा, महाड, पोलादपूर आणि तळा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर ह्या 9 तालुक्यांमध्ये तुमचा नंबर लागला तर आज रात्री 12 पर्यंत पैसे येतील. पहा, मंडणगड, तापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर. यवतमाळमध्ये 16 तालुक्यांमध्ये हे पैसे मिळणार आहे, ज्यामध्ये यवतमाळ, वणी, बाबुळगाव, कळंब, दारव्हा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, झरी जामनी, राळेगाव, घाटजी, आर्णी, पांढरकवडा आणि मारेगाव. भंडारा तालुक्यातील 7 तालुक्यामध्ये पैसे मिळणार, ज्यामध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखंदूर. बुलढाणा जिल्ह्यातील महिला असाल तर 13 तालुके यात निवडले, ज्यामध्ये बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर आणि नंदुरा. बीड जिल्ह्यातील नावे जे आहे तालुक्यांची खालीलप्रमाणे आहे. बीड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे बघा आष्टी, पातोडा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबेजोगाई, धारूर, शिरूर कासार, वडवणी,
परळी वैजनाथ, त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर कोणत्या कोणत्या तालुक्याला पैसे मिळणार त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा तालुका, समुद्रपूर, सेलू, वर्धा या तालुक्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार. पुढचा जिल्हा आहे पहा वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील कोणते तालुके घेतले आहेत ज्यामध्ये मालेगाव, मंगळूरपीर, वाशिम, कारंजा, रिसोड, मनोरा या तालुक्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर वाशिम जिल्ह्यातील रात्री 12 वाजेपर्यंत 16वा हप्ता जमा होणार. लातूर जिल्ह्यामध्ये जर 10 तालुके यामध्ये घेण्यात आले ज्यामध्ये आज 12 वाजेपर्यंत कोणत्याही स्थितीत पैसे जमा होणार, ज्यामध्ये लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील महिलांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावर वितरित करणार असं सरकारने सांगितलंय. पहा, तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका जर वरती आला असेल तर नक्कीच तुम्ही आशावादी राहा. आज, उद्या आणि परवा येणाऱ्या 3 दिवसात तुम्हाला कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा 1500 रुपये पडल्याचा जो आहे तो मेसेज येणार आहे.